श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी मोहिनी परत एकदा स्वागत करते माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळी 4 वाजता उठले होते. हा 4 वाजता उठण्याचा माझा निर्णय ना 5-6 दिवसापासून सुरूच होता, पण म्हणलं नवीन वर्ष येत आहे त्या दिवसापासूनच सुरुवात करावी काहीतरी चांगल्या कामाची. पण पुन्हा विचार केला की कशाला नंतर वाट पाहायची आहे नवीन वर्षाची, आतापासूनच सुरुवात करावी. कोणताही आपल्या जीवनातला दिवस ना हा नवीन म्हणून जर बघितला ना तर आपण जीवनामध्ये नक्की सक्सेस होतो. तर आतापासूनच मी सुरुवात केली आहे आणि कोणतंही काम आजपासून आणि आतापासूनच त्याची सुरुवात केली पाहिजे, ती म्हण पण आहे बघा. तर सकाळी लवकर उठली होती 4 वाजता. बाहेरचं झाडून वगैरे काढलं, पुसलं, छानशी अशी रांगोळी काढून घेतली दारामध्ये. आज मला सूर्यनारायणाचा उपवास होता, रविवार होता पौष महिन्यातला. तर तुम्हाला पण असतो का नक्की कमेंट करून सांगा. तर इथं कोमट पाणी वगैरे पिऊन घेतलं, लगेच योगा केला. लवकर उठले ना आपल्यासाठी पण वेळ मिळतो, आपल्या घरासाठी पण, घरातली पण कामे व्यवस्थित होतात आणि मुलांसाठी पण वेळ देता येतो. आणि योगा वगैरे तर करायलाच पाहिजे, कारण आपल्याला नंतर म्हातारपणी वगैरे प्रॉब्लेम येत नाहीत, आपल्या शरीर वगैरे साथ देतं त्यामुळे. तर इथं सकाळी सर्व घरामध्ये मी झाडू वगैरे मारला. पहिल्या बायका काय करायच्या, घरामध्ये झाडी मारून लगेच सारवून वगैरे घेत होत्या. आता तसं नाही, फक्त पुसूनच घ्यायचं असतं. तरी पण आपण काय करतो, सकाळी न पुसता नंतर दुपारी पुसू, सायंकाळी पुसू असं करतो. तर तसं न करता सकाळी झाडू मारून लवकरात लवकर फरशी पुसावी. तर माझं पाणी तापत होतं, पाणी तापत ठेवलं, तोपर्यंत मी तर फरशी पण पुसून घेतली. आणि असंच जर तुम्ही रुटीन ठेवलं ना, एवढं छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं. तर खरंच नक्की तर तुम्ही पण सुरुवात करा, नक्की लवकर उठायची आणि संध्याकाळी लवकर झोपा. 10ला जरी झोपलात ना तर 6 तास आपल्याला झोप पाहिजे. तर 10ला झोपलात तरी 4ला उठलात तरी आपली व्यवस्थित झोप होते. तर इथं फरशी वगैरे पुसून घेतली. माझं ना 6 वाजेपर्यंत सर्व काम झालं होतं, योगा वगैरे सर्व केलं होतं, फरशी वगैरे सर्व झालं होतं माझं. आणि इथं लगेच पाणी वगैरे तापलं, आंघोळ पण झाली माझी. बघू शकता सूर्य उगवण्याच्या अगोदर माझी आंघोळ झाली होती. नंतर सूर्य उगवला, माझ्यासाठी थोडासा वेळ दिला. इथं ओवी पण उठली होती, सूर्यदेवताचं पण आगमन झालं. लगेच इथं पूजा वगैरे करून घेतली, सूर्यनारायणाची देवपूजा पण केली. ओवी बघा किती छान म्हणते श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे दोघी मायलिकींनी मस्त असं पूजा केली. मला सूर्यनारायणाचा आज उपवास होता. पाटावर मस्त असं चंद्र आणि सूर्य काढून घेतला, धूप लावला. बघू शकता देवपूजा झाल्यावर किती मन प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. इथं कपडे वगैरे धुवून घेतले, लगेच चहा वगैरे केला. तर इथं मला 8:30 वाजले होते सर्व करण्यासाठी. तर बघू शकता ओवीला ॲपल कट करून दिला होता, मला उपवास होता म्हणून भजे वगैरे करायला घेतले. अशा प्रकारे इन्स्टंट भजे आहेत बघा, हे खूप छान होतात. तर चला इथे चेंड करते, बाय.